So here we prepare a column, 3 columns to find out final claim and ratio of final claim. So that in that statement we are find out final claim of partner as well as final claim ratio. So final claim ratio is helpful for us to distribute the equity shares and cash balance available into the cash ledger. We are distribute that cash among the partners as per their final claim. आता फायनल क्लेम काढण्यासाठी मला काय घ्यावं लागेल विचारा. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटची टोटल, त्या क्रेडिटच्या टोटल मधून मी काय मायनस करतो, डेबिटची टोटल, म्हणजे मला मिळेल काय फायनल क्लेम. इन दिस एक्झाम्पल we find out a final claim of partner, that is total of credit side is the final claim of partners, because on debit side no loss is given to us, no any other losses is given to us. So on credit side we are not post a single entry, एकही एंट्री आपण पोस्ट केली का पार्टनर्स कॅपिटलला, केलेली नाही. म्हणजे माझा फायनल क्लेम कोणता राहील तर दाखवतो. पहिला पार्ट हे टोटल ऑफ क्रेडिट साइड. कोणती साइड? क्रेडिट साइड. विच अकाउंट? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, that is Sonam rupees 1,50,000 and Rohan 1,20,000. Okay, then we deduct B part. B, that is less total of debit side. Which account? Partners कॅपिटल अकाउंट. आहे का रे कोणती बाजू? डेबिटला काय टोटल आले का? आले नाही. नील. नाउ हियर वी फाइंड आउट द फायनल क्लेम. आता फायनल क्लेम किती असणार आहे? सोनम 1,50,000 whereas रोहन 1,20,000 आर कॉल्ड फायनल क्लेम. म्हणजे आता मी फर्म बंद करेन आणि कंपनी चालू करायची असेल, फर्म बंद करून कंपनी चालू करायची असेल तर मला सोनमला किती रुपये द्यावे लागणार आहेत? 1,50,000. तर रोहनला किती? 1,20,000. तर हा आला फायनल क्लेम. याचा रेशो कॅल्क्युलेट करा. रेशो ऑफ फायनल क्लेम किती येते? 15. 15:12 आला का? काय केलं मी? 0 गेट 0 कॅन्सल. जेवढे शून्य जातात तेवढे घालू. आता आला फायनल क्लेम झालं. याच्यावरून मला काय करायचं? distribution of equity shares and cash among the partners as per their final claim. इथं दाखवू शकतो. चला इथं मला दुसरी वर्किंग म्हणून करावी लागेल. काय डिस्ट्रीब्यूट करायचं? डिस्ट्रीब्यूशन ऑफ इक्विटी शेअर्स अँड कॅश as per final claim ratio. बरोबर की नाही? याचं रेशो वाटणार. आता इथं मला दोन बाजू तयार करावी लागतील, अकाउंट स्टेटमेंट तयार करावं लागेल. ओके, यामध्ये पहिलाच मला दोन बाजू मी तयार करून घेतो. एक राहील, दोनच आहेत ना पार्टनर्स. ठीक आहे. यामध्ये चला पहिल्यांदा रोहन सोनम या साइडला आहे त्यांचा काय आहे? फायनल क्लेम. ओके, ऑन द लेफ्ट हँड साइड वी राइट डाउन द फायनल क्लेम ऑफ पार्टनर्स. And on the right hand side we write down here distribution. काय शो करणार आहे तुम्ही? डिस्ट्रीब्यूशन. यामध्ये पहिला कोण आहे? सोनम. दुसरा रोहन. सोनम इकडं रोहन. वाटी काय अडचण नाही. चला सोनम रोहनचे क्लेम लिहून घ्या. फर्स्ट वी राइट डाउन हियर द क्लेम ऑफ पार्टनर्स. काय लिहून घेणार मी? पार्टनर्सचा क्लेम. सो हियर पार्टनर्स क्लेम 1,50,000 1,20,000. Also write down here the ratio 15:12. या सगळ्यांची बेरीज किती आली? 27. किती आली? 27. याला बॉक्स करू. 27 कुठून आले? 27 is the total of ratio. काय येईल? नाहीतर हा प्रश्न पडेल 27 कुठून आले? 27 कुठून आले? काही मंत्र मित्र म्हणला नाही. म्हटले का? नाही. काय केलं मी? 15 + 12 27. कारण मला आता वाटायचे आहे इक्विटी शेअर्स. बघा पहिल्यांदा डिस्ट्रीब्यूट करूया. फर्स्ट वी डिस्ट्रीब्यूट इक्विटी शेअर्स इज इक्वल टू किती रुपयाचे आहेत ते? 80,000. बरोबर. सॉरी किती आहेत ते? 2,16,000. किती रुपयाचे आहेत? 2,16,000. इकडेही रोहनलाही वाढणार आहे काय? इक्विटी शेअर्स त्याची किंमत किती आहे?
2,16,000. चला वाटून टाकूया. इक्विटी शेअर इज इक्वल टू म्हणजे सोनं इज इक्वल टू 2,16,000 मल्टिप्लाइड बाय फायनल क्लेम रेशो ऑफ सोनं that is 15 divided by total of final claim ratio 27 is equal to. Similar formula used for calculation the value of rho 1 that is 2,16,000 multiplied by final claim ratio of rho 1 12 divided by total of ratio is equal to 27 is equal to. Now find out the balance. 1,20,000 Sonam here 96,000 for Rohan. Now एक वाटलं काय इक्विटी शेअर्स. आता वाटूया कॅश बॅलन्स किती आहे, किती वाटायचं 54. चला सेकंड पार्ट कॅश इज इक्वल टू 54,000. कॅश इज इक्वल टू 54,000 वाटून टाका. 54,000 into 15 divided by 27 is equal to. Similarly 54,000 into 12 divided by 27 is equal to 30,000 आणि 24,000. आता बेरीज करा. त्याची बेरीज होईल इथं मी फार इथं घेतो खाली इज इक्वल टू किती आहे 30,000 इथे किती आले 24,000 24,000. त्याची बेरीज करा. अमाउंट ऑफ इक्विटी शेअर्स प्लस कॅश बॅलन्स. अमाउंट ऑफ इक्विटी शेअर प्लस कॅश बॅलन्स या दोघांची बेरीज करा की आपली फायनल क्लेम एवढी बनते का बघा. चला ठीक आहे. 1,20,000 प्लस 30 किती आले 1,50,000. 96 प्लस 24 20. चला नो नीड टू मेक एनी ऍडजस्टमेंट. आपल्याला गरजच पडली नाही कोणती ऍडजस्टमेंट करायची. जे पैसे आपण वाटले ते व्यवस्थित वाटले ना. चला म्हणजे झाले का मॅच 1,50,000 1,20,000.